फोर आर्काईव्ह एपिसोड 2मध्ये स्वागत आहे. माझे नाव परमेश्वर एमेली. मी 4 वर्षापासून अभ्यासी आहे. आमच्यासोबत आज आहेत श्रीनिवास बिल्ला काका. त्यांनी 40 वर्षापासून अभ्यासी आहेत. आज त्यांचा मुलाखत घेऊया. चला सुरुवात करूया. काका, तुमचा पहिला क्वेश्चन आहे, तुम्ही कधी ध्यानाला सुरुवात केलात व कसा अभ्यासी झाला व आणि कोणत्या वयात झालात? माझा अभ्यास हैदराबादमध्ये 29 एप्रिल 87ला झालेला आहे. आणि माझे मित्र होते आणि माझे मेवणी होते, ते पूर्वीपासून अभ्यासी होते. मग तिथून सुरुवात झाली आहे. हो. आणि तुम्ही कोणत्या वयात झालात? ते साधारण 28 वर्ष होते. आणि कोण तुम्ही स्वतःहून गेलात का कोण तुम्हाला सांगितलेत की तुम्ही या म्हणून? काय नाही, माझं जे मेवणा म्हणजे माझे मित्र होते, हो. त्यांनी येता जाता म्हणत होते तुम्ही या मार्गात या म्हणून एकदा म्हणले. आणि त्यांनी स्वतः गाडी खर्च देऊन मला घेऊन गेले. 28 त्यावेळी 29, 30 आणि 1 तारखेला हे व्हायचं, ते बाबूजींचं दोमलगुडा हैदराबादमध्ये आहे ना आश्रम, त्या आश्रममध्ये गेलो. तिथं सुरुवात झालं आहे. आणि त्यावेळी YD सत्यनारायण म्हणून प्रिसेप्टर होते. त्यावेळी प्रिसेप्टर इतके नव्हते, तर त्यावेळी ते सत्यनारायणजींना आम्ही वेळ घेतले. पहाटे 5ला तुम्ही तयार व्हा 29ला. मग पहाटे 5ला आम्ही थंड, त्यावेळी म्हणजे तिथले वातावरणात थंड पाण्याने आंघोळ करून कधी मिळेल असं म्हणून आम्ही बघून बसून त्यांना हुडकून, त्यांनी जिथं त्यांचे हे होतं तिथं जाऊन त्यांनी आम्हाला सिटिंग दिले. आणि दुसरा क्वेश्चन काका, तुमच्या जीवनात हार्टफुलनेसचा उपयोग कसा झाला? माझ्या जीवनात हार्टफुलनेसचा उपयोग फार चांगला झालेला आहे. फार म्हणजे ते आहेत म्हणून मी आहे, यात सगळं आलं आहे. माझ्या प्रत्येक अडचणीला, माझं मोठं ऑपरेशन झालं होतं 20 वर्षापूर्वी, सर्वायकल स्पॅन. त्यावेळी माझे असे एक 10-12 मित्र होतो आम्ही. आमचा एक ग्रुप होता. त्या सगळ्या मित्रांनी मला मदत करून, आणि मास्टर मला इथं 6 दिवस मी इतकं म्हणजे बेहोश स्थितीत होतो. ऑपरेशन फार मोठं होतं, तर मास्टर माझ्यासोबत इथं राहत होते 24 तास. हॉस्पिटलमध्ये होतो ना त्यावेळी घबराव मत एवढं म्हणत होते. आणि त्यावेळी एक प्रिसेप्टर माझे खास जवळचे मित्र होते. ते बिचारा दररोज सगळी कामं बाजूला ठेवून दररोज 20 मिनिट मला सिटिंग देत होते. त्यांचा वेळ बघून येऊन बैठ जाऊ बिल्ला साहेब म्हणून मला बसून तिथं बसल्या ठिकाणीच त्यांनी मला सिटिंग देत होते. आणि ते आजारातून जवळजवळ मास्टरच मला बाहेर काढले, इतकं मोठं. आणि आत्ताही सध्या मी आजारी आहे थोडं बहुत, म्हणजे किरकोळ. त्यातसुद्धा मला अजूनमधून बाबूजींनी जे त्यांचं चेहऱ्याचं दर्शन होत असतं मला. हार्टफुलनेस साधन करत असताना आलेला सर्वोत्तम अनुभव काय आहे? सर्वोत्तम अनुभव असा आहे की मी सगळे धर्माचे, पंथाचे, सगळ्यांचं थोडं बहुत अभ्यास केलो. आपल्यासारखं इझी, आपल्यासारखं सरळ, आणि आपली जी प्राणाहुती सिस्टीम आहे ती सिस्टीम जगात कुठंही नाही. आणि आपण साधना जे करतो त्यातून आपल्याला मिळतं हे जाणवत आहे. म्हणजे कसं आहे, कुठलंही आता परवा आपलं हैदराबादला ते सर्व धर्म परिषद झालेलं आहे. त्यात सगळ्या धर्माचं आपण थोडं बहुत म्हणजे लांबून जवळून पाहिलं, पण ईश्वराशी कनेक्ट करणारं आपला एकच मार्ग आहे. स्वयंसेवा करत असताना उपयोग आध्यात्मिक प्रगतीमध्ये कसे होतो? होत असते, पण त्याचं कसं आहे,
आपण साधना करत असतो त्यातलं जे गुपित काय आहे आपण स्वतः अनुभवायचं आहे. ते अनुभवल्यावरच कळतं आहे. ती अशी आहे तशी आहे, आपल्याला त्याचं वर्णन आपण सांगू शकत नाही. तुझं नाव काय आहे? तुझं नाव परमेश्वर. परमेश्वर आहे हे मला आधी माहीत असलं तर मी तुला परमेश्वर म्हणून बोलू शकतो. मग ते आपण पाहिलंच नव्हतं. आपण आता जे पाहत जातो, आपण आत उतरतो त्यावेळी हे परमेश्वर आहे, हे विनोद आहे, असं ते आपल्याला माहीत होत नाही. कारण आपण पूर्वी काही केलेलं नाही आहे. आता जे दिसतंय ना ते समाधान मानत जायचं आणि एकनिष्ठ राहायचं. माझं एक तत्व आहे, एकनिष्ठ आणि सातत्यता. ह्याच्यामध्ये गुरुदेवांकडे आपण एकनिष्ठ राहिलो, दुसरं धर्माचं किंवा कशाचं आपल्याला घ्यायचं काय कारण नाही. आणि सातत्य जर असेल तर कसल्याही प्रकारचं आपल्याला अडचणी येणार नाही. तुमच्या प्रकारे हार्टफुलनेस काय आहे? म्हणजे तुम्ही केलेल्या अभ्यासानुसार तुम्हाला समजलेला हार्टफुलनेस. आपण गोंधळातून बाहेर येतो आणि शांत आपलं माइंड जे आहे ना शांत होते आणि आपल्याला ते बरकटण्यातलं जे आहे सगळं प्रकार ते बरकटायचं आपल्याकडून बंद होते. योग्य जे आहे तेच करत जातो आपण. ते ॲक्च्युअल बाबूजीचंच थोडंसं रूप आहे असं मी मानतो. लोक काय म्हणू द्या नसं. आणि ते संत म्हणजे अगदी संतच आहेत. त्यांना मी दिवसातून 10 वेळा तरी आठवण करतो. कारण त्यांनी आम्हाला शिकवले असं करा असं करा. मी मोठा छोटा नाही आहे. बैठ जाओ बिला साहब म्हणून आम्हाला ऐसा करणे का घबरणे का नाही आहे. अनेक अडचणी येतात जीवनात, त्याला घाबरायचं नाही. आपले इतके मोठे सद्गुरू आहेत, त्यांना आपण शरण गेलेलो आहे. आपलं काहीच काम नाही, फक्त साधना करायचं, सातत्य ठेवायचं आणि विश्वास पूर्ण ठेवायचं, बस एवढं त्यांनी सांगितले. आणि त्यांच्यासाठी आम्ही गुलबर्गाला खूप वेळा जात होतो. त्यांनी इथं आला की आम्हाला आठवण नावाने बोलवून, बिल्ला साहब कैसा चल रहा है, क्या चल रहा है. इथं माझे मित्र आहेत शांतारामजी मानेकरे, त्यांच्याकडे येऊन सुद्धा मला म्हणजे उनको बुलाव असं बोलवून वगैरे सगळे त्यांनी करत होते. ज्या परिस्थितीमुळे तुम्हाला ज्या परिस्थितीमुळे तुम्हाला अध्यात्मामध्ये प्रथम रस निर्माण झाला त्याचे वर्णन करा. मी लहानपणापासूनच थोडंसं ओढ होतं माझ्यात आणि आमचं कुटुंब डिवाईड झालं. त्यात मी फार भरकटलो होतो. म्हणजे आर्थिक ह्याच्यात त्याच्यात म्हणजे आर्थिकचं पूर्ण मी क्लोज म्हणजे काहीच नाही. त्या परिस्थितीत आम्हाला आमच्या घरच्यांनी हे केले होते. तर त्या परिस्थितीत मी देवाला प्रार्थना करत होतो की मला यातून काहीतरी मार्ग दे. मग शेवटी ते माझे मेवणे स्वतः घरी येऊन मला त्यांनी स्वतः गाडी खर्च भरून, चला तुम्हाला नेतो, तुम्ही हे सगळं सोडून द्या, माझ्याबरोबर या म्हणले. त्यांनी घेऊन गेले, सिटिंग मिळालं. तिथून जे आल्यानंतर एक आल्याच्या दिवशी बसलो पूजेला, इतका आनंद वाटला. आणि त्यात गुरुप्रेम जे असतंय त्यांनी मला पूर्ण म्हणजे भरून म्हणजे मग त्या वेळेपासून आतापर्यंत गुरुप्रेम जे आहे आपल्याकडून जेवढं होतं तेवढं ते करतच जातो. त्यांचं आठवण म्हणा, त्यांचं वाचन म्हणा किंवा प्रत्येक ह्याच्यात त्यातून जे केलं असं चाललेलं आहे. आता व्यवस्थित आहे, बरकटणं पूर्ण बाहेर जाते. युथ लोकाला
आम्ही कसे हार्टफुलनेसमध्ये आणावे? या बाबतीत माझं वैयक्तिक मत असं आहे, तुम्ही आता यूथमध्ये किती 15-20 लोक ॲक्टिव्ह दिसता, तर आपण प्रत्येकाच्या संपर्कात येऊन त्यांना सांगू शकतो, त्यांना ओढून आणू शकत नाहीत. आणि आपल्याकडं बाबूजीने म्हटलेलं आहे एकदा, तडपते हुए आत्माए मेरे पास आते. असे कितीतरी येतात जातात. आता आमच्यासमोर कितीतरी अभ्यासी झालेत, तर टिकून राहिलेले आम्ही, धरून राहिलेले किंवा ह्याच्यात असलेले लोक आता जेवढे येतात दिसतात त्यापैकी आहेत. तर तुम्हाला असं माझं एक सजेशन आहे, हे मिशनचं नाही, माझं वैयक्तिक मत आहे. एक आपण स्टाफ करायचं, कुठला? आपलं प्रार्थना करून तेवढंच कागदाचं म्हणजे हे करायचं, शिक्का मारायचा, आणि प्रत्येकाने दररोज 10 पत्रिका चिटकवावं. प्रत्येक मेडिकलला, तू मेडिकल घे, तू हॉटेल घे, तू हे घे, तू ते घे, प्रत्येकाने दररोज 10च करायचं. आणि आपलं तिथं मेडिकलवाले कसं आहे, तिथं शक्यतो चांगले लोक असतात, वितंडवाद करत नाहीत. अरे असेल तर लावून टाक तिथं म्हणतात. आता हॉटेलमध्ये सुद्धा सर्व प्रकारचे लोक येतात, त्यात एखाद्याला लागलं गोळी म्हणजे लागेल. यूथ लोकांनी हे कार्य पार पाडावं. आणि दुसरं एक माझं विनंती आहे की पोलॅरिटीला तुम्ही बाहेर आणून तुम्ही सर्वांनी त्याचा प्रसार करा. मागच्या वेळी मी सांगितलं होतं. आता इथं सध्या माझं कसं आहे, माझं शारीरिक आणि याच्यात थोडंसं हे आहे. इथं कुणीतरी पोलॅरिटीवाले म्हणजे सिटिंग देणारे असेल तर मी जाऊन घेतलो असतो. इथं उपलब्ध नाही. ते सर आहे, तुम्ही तयार झाला का? संपला विषय, संपला. तर नायडू सर होते, त्यांच्याकडे जायचो आम्ही. याच्यासाठी आपलं स्वतःचं व्यवसायाचं घरचं वेळ द्यायची काही गरज नाही. आणि ध्यास जे म्हणतो आपण, ते ध्यास जर धरलं तर मास्टर आपल्याला जवळ घेतात. फक्त ध्यास तुम्ही धरा. तुमच्या आध्यात्मिकशी पहिला ओळखशी कोणते लोक, ठिकाणी किंवा घटना संबंधित होते? ते आता सांगितलं की तुम्हाला, वाय.डी. सत्यनारायणजी, अजून माझे मेवणे, अजून इतर लोक माझे जवळचे ओळखीचे पुष्कळ लोक होते. ही या चौकात 11 लोक होतो आम्ही. मी सकाळी लवकर उठून, त्यावेळी इथं कालिका मंदिरमध्ये हे व्हायचं, त्यावेळी मी पहिला निघून प्रत्येक घराजवळ पायडल थांबवायचं. चला झालं का अंकम, निघा. तिथून गेले की ते अमुक आहे तमुक आहे बोलवायचं. 11 लोक आम्ही जाऊन तिथं बसायचं, ते काम करत होतो. ते 11मध्ये आता फक्त मीच राहिलो शेंडेपळसारखं. बाकी सगळे काही लोक आले, हौशी नवशी गवशीसारखे, म्हणजे त्यांना आवडलं नाही किंवा आवडलं. आता अंकम म्हणून एक माझे मित्र आहेत, त्यांचं वय आता साधारण 90 आहे. असं बोलता बोलता परवा त्यांना मध्यंतरी त्यांनी गॅप पडले, म्हणजे तब्येतीच्या हिशोबाने. मग इथं आपल्या ते कुलकर्णी मॅडम सकाळी 7:15ला घेतात क्लास, तिथं एक 4-5 आठवडे त्यांना घेऊन आलो मी. शेवटच्या आठवड्यात काय झालं आहे, त्यांना बसल्या ठिकाणी हे झालं, म्हणजे चक्कर आला. त्या सिटिंगमुळं म्हणा किंवा इतरमुळं त्यांनी थोडंसं बेहोश झाले. मग लगेच त्यांच्या मुलाला फोन करून ते बोलून म्हणजे पुढचं त्यांना घरी पाठवलं. अजून चांगले आहेत ते, अधूनमधून भेटतात, बाबूजीविषयी चर्चा करतात, कसं चाललं मिशन, हे सगळं चाललेलं असतं. चारीजी गुरुदेवांचा किंवा बाबूजी महाराजांचा एक आवडता वाक्य जे तुम्ही तुमच्या इम्प्लिमेंट केला तुमच्या ह्याच्यामध्ये, ते कोणता वाक्य? आता केलं होतं ना ते, तडपते हुए आत्माए मेरे पास आते.
तो वाक्य तुम्ही इम्प्लिमेंट केलं. यूथ लोक हे 3 पुस्तक वाचलेच पाहिजे. ते कोणते पुस्तक? आता पुस्तक म्हणजे 3 सत्योदय आणि बाबूजींची 3 पुस्तकं आहेत. त्याच्यात 5 पुस्तकाचं संच त्यांनी 3 पुस्तक केले. ते पूर्ण वाचा. बाबूजी म्हणजे काय आहे आपल्याला कळतंय. बाबूजी किती मऊ होते, किती प्रेमळ होते आणि त्यांच्याकडे आपण जाऊन एकदा नतमस्तक झालो तर त्यांनी आपलं काम पूर्ण करून टाकतात. इतकं नरम आहेत ते, इतकं नरम आहेत. काय म्हणतात ते, लोणीपेक्षाही मऊ आहेत. लोणीपेक्षाही मऊ आहेत. आणि त्यांनी त्यात लिहिलेलं आहे की 99.5 म्हणजे 100% फक्त मी माझी ओळख दाखवण्यासाठी मी ठेवलेलं आहे. ते मी आत्ता जरी काढलो तर माझं पुढचं काम पूर्ण होईल, पण मी काढत नाही. कारण काय, माझ्यावर एवढे लोक आहेत तर सगळ्यांना सांभाळायचं माझं काम आहे. हे वाक्य त्यांनी लिहिले त्यात. आणि वाचनात विषयी मी सांगतो, तुम्हाला जर कायम स्वतंत्र त्यांच्याकडेच राहायचं असेल तर दररोज कमीत कमी 3 ते 5 पानं नक्की वाचा. तुमचं घरचं काम करा, तुमचं करा, जे असेल ते करा आणि 3 ते 5 पान मात्र दररोज वाचा. ते संध्याकाळी वाचा, दुपारी वाचा, सकाळी वाचा. ते इन्क्लुडिंग होऊन तुम्हाला तिकडंच वळवते, दुसरीकडे वळवत नाही. तुमच्या आवडीच्या विकासासाठी कोणत्या गोष्टीचा सहकार्य केला आहे? म्हणजे कोणामध्ये विकास हा? तुमच्या आवडीच्या हां, पुढच्या विकासासाठी कोणत्या गोष्टींनी सहकार्य केले आहे? म्हणजे मिशनला हां. माझ्या हातून जेवढं झालं तेवढं केलं. कारण माझं आर्थिक परिस्थिती किंवा इतर सगळं बघून गुलबर्ग्याच्या आश्रमाला त्यावेळी तर काहीच नव्हतं. प्रिसेप्टर नव्हते. एक 10-12 जण, आम्ही एक 15-20 जणच होतो. त्यांनी आमचे प्रिसेप्टर सांगितले. त्यावेळी ते सुद्धा प्रिसेप्टर नव्हते. मग त्यांनी काय म्हणले, प्रत्येकाने सोलापूरहून आपण एक 75,000 पाठवायचं आहे. तर आम्ही पाठवलं. आणि हे शांतारामजी मानेकर आहेत ना, ते आपलं स्वतंत्र आश्रम व्हावं म्हणून खूप प्रयत्न केले. त्यांच्या पाठीशी मी सदैव, आम्ही दोघं मिळूनच करत होतो असं म्हणायला काय हरकत नाही. त्यात रामू सरांचं योगदान होतं. अजून हे पुष्कळ लोक ते कोल्हापुरे होते, इतर होते. त्यात सिंहाचा वाटा यांचा होता. त्यात मी थोडं बहुत सहभाग होतो. तुमच्या साधन करत असताना ड्रायनेस आल्यावर तुम्ही कोणत्या प्रकारे त्यातून बाहेर पडला आहात? ते मास्टरांचं सिटिंगमुळंच बाहेर आलो मी, दुसरं काही नाही. दररोज वेळ काढून 20 मिनटं, अर्धा तास तिथे येऊन सिटिंग देणं एका चेष्टेची गोष्ट नाही. आठवणीने त्यांनी येऊन, मी ज्या स्थितीत होतो त्या स्थितीत बसायचं नाही. तुम्ही पडूनच राहा, स्टार्ट अँड दॅट्स ऑल. मग नंतर थोडे बहुत गप्पे, मग तिथून. आणि त्यावेळी आपले एक 10-12 मित्र माझे जवळचे असे ग्रुप होते. मग त्यांनी त्यात थोडं बहुत लोकांनी मला आर्थिक मदतसुद्धा केली. ते नंतर पेड केलो, ते विषय वेगळा. पण अचानक आणीबाणी आल्यासारखं झालं होतं ते. मग त्याने, मुसलमान होता, साहब तुम अच्छा हो जाना, तुम हमको बहुत पसंद आते. म्हणजे एक त्यांना, आमचा ग्रुप होता ना त्यामध्ये मी होतो.
तुमचा प्रवास आणि मास्टर तुमचा संबंध याचा सखोल विचार घ्या. मी प्रवासाच्या बाबतीत विचार करत नाही, कारण तिथं आपण पडलो, डोकं तिथं ठेवलेलं आहे. त्यांनी काय देतात, कसं देतात ते विचार करायचं नाही. फक्त त्यांचं बोट धरायचं काम होतं. ते पुढचं काम ते काय करतील, कधी काय देतील, कधी काय देत नाही, कधी त्यांना देऊ वाटतं, म्हणजे हे बघून, आपली परिस्थिती बघून त्यांनी आपल्याला कुठं कसं काय द्यायचं ते त्यांना माहिती आहे. कारण आई आहे, आई काय करते, त्याला किती भूक लागली त्याला कळतच नाही, पण तेवढं जेव घालते. ती आईच आहे की आपली. मग त्याने आपलं भूक ओळखून आपल्याला बरोबर सप्लाय करतात. आपण काय मागायचं त्यांना, काय का मागण्यासारखं काहीच नाही. हार्टफुलनेसचे 10 नियम महत्त्व काय आहे? ते पूर्ण जर फॉलो केलो तर आपण फार लवकर पल्ला गाठू शकतो. पण आत्ताच्या या गर्दीत, या म्हणजे दगदग जीवनात ते थोडंसं शक्यता कमी आहे. प्रत्येकाने एक तरी नियम पाळावा असं माझं इच्छा आहे. एक नियम पाळायचा, एक नियम पाळला की दुसरं लागू होतं आहे, दुसरं की तिसरं लागू होतं आहे. तुम्हाला माहीत आहे की तुम्ही हार्टफुलनेसमध्ये कसे आलात, पण तुम्हाला हे माहीत आहे का तुम्ही हार्टफुलनेसमध्ये काय आलात, का आलात? मी म्हटलं ना, मी पूर्वीपासून लहानपणापासून मला एक ओढ होतं, बसलं की राम 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 राम, म्हणजे ते ते कंटिन्यू झालं. मग त्याने कच्च्या शाळेत कशाला जातो रे, हे आमच्या मोठ्या शाळेत म्हणून त्यांनीच मला ओढून घेतलं. चारेजी मास्टरसोबत असलेले एक आठवणी क्षण तुम्ही विसरू शकत नाही, तो कोणता? आम्ही मद्रासला गेलो होतो ना, तर माझे एक मित्र शिवलिंगांना इंगी म्हणून आहेत. ते यांचं नाव काय, आपले रामू सर, म्हणजे काल गेले तुम्ही, त्यांचे मित्र ते सर्कल. आणि हे इंगी माझे मित्र, वैयक्तिक मित्र. ते गुलबर्गाला राहायचे, पण इथं माझ्याशी, म्हणजे माझ्याला त्याला एक आत्मीयता, तो माव किंवा त्यांनी इथे यायचे माझ्याकडे एक दिवस, जेवायचे, राहायचे, म्हणजे सगळं एक एक कुटुंब. तर त्यांनी, आम्ही गप्पे मारत तिथं बसलो होतो, तर तिथून मास्टर आले. मास्टर येता येता, अरे शिवलिंगांना इथं राहा म्हणले त्यांना, आणि त्यांनी सगळ्यांना ओळख करून दिली, हे हमारे पूर्वज यानी की हमारे साथीदार आहे, असं म्हणून त्यांनी हे केले. त्यावेळी मी सोबत होतो. त्यांनी थोपवले गुलबर्गात, एकदा दोनदा थोपवले गुलबर्गात, त्यांच्या हस्ते बॅच घेतलो, ते थोपवले. असे खूप वेळा आलेले आहे, पण आता म्हणजे आठवण म्हणजे असे आहे. चारीजींचं फार कृपा आहे. जीवनात आध्यात्मिक आवश्यक आहे, परंतु हार्टफुलनेसच का? मी म्हटलं की सगळ्या धर्मात, कुठल्याही धर्मात, ही जी आपल्याकडे जी प्राणावती सिस्टीम आहे, किंवा हे सिटिंगचं सिस्टीम आहे, किंवा आपल्याला मोकळं करून टाकतात आतलं सगळं गाण, ते फक्त एक हार्टफुलनेस आहे. बाकी कुठल्याही संस्थाला मी अभ्यास केलो लांबून, पण तिथं काय लाभलेलं नाही आहे. अधूनमधून वाचत असतो, किंवा त्यात काय कुठल्यात बी राम नाही, हे एकच मोठं रामचंद्र आहे. आठवणीत म्हणजे चारीजींचं, त्यांनी त्यावेळी गुलबर्गाला आले होते आणि हैदराबादला होते. आम्ही सहकुटुंब सहपरिवार गेलो, आणि त्या दिवशीचं घटना सांगतो तुम्हाला. आमच्याकडे रिकामा, आणि
त्यावेळी रवी सोनी वगैरे तुम्ही ओळखताच असेल, करमळ्याचं आहे ते. त्याने म्हणले, फोन केले, अरे वेड्यानो इथं जवळ आलेले आहेत गुरुदेव, आपण चला जाऊया. मग ही आमची गायत्री 1.5 महिन्याची होती. महिना संपून म्हणजे 1.5 महिन्याची आहे समजा की. मग माझी मंडळी पळत पळत, त्यांनी कुठं फिरतात ना असं, म्हणजे स्टॉल्सवर सगळं फिरतात, त्यांचं पार्टी मग नेहमी करते. मग घेऊन जाऊन तिला याचं नाव काय ठेवावं म्हणलं. मग त्या मुलीला असं म्हणले, इसका नाम गायत्री रखो जावं म्हणलं. तीच गायत्री. तुम्ही हैदराबाद आश्रमला गेला असेल, आत्ताचं काना आणि तुमचं पूर्वीचं काना, त्याच्यामध्ये काय डिफरंट वाटतं तुम्हाला? हे काना म्हणजे प्रत्यक्ष एक काना के स्वामी आहे ते. म्हणजे काना म्हणजे श्रीकृष्णचं असं मला एक वाटतं. काना, मेरे काना. मी तसं संदर्भ लावत असतो. ते काना गावाचं नाव आहे, मी ते काना गावाचं नाव वापरत नाही. ते काना म्हणजे वृंदावनच आहे. ते इतकं कार्य, इतकं मोठं कार्य करायचं ते सर्वसामान्य लोकांचं एक काम नाही आहे. आणि खूप आनंद वाटतो तिथे गेले की, मजा वाटते. जाऊन 15 दिवस, महिना राहावं असं वाटतंय, पण इथलं घरचं सोडत नाही. ते फार मोठं अडचण आहे माझ्या. आपल्या दाजींना भेटलात का? दाजीला इथं आज आपल्या आश्रमला आले, तर त्यावेळी माझा मुलगा धाकटा, तुम्ही ओळखत असाल, त्यांनी छत्री, त्यांच्यासोबतच ते ऊन होतं त्यावेळी, त्यांच्यासोबत गप्पा मारत त्यांनी आले. आणि इथून येताना जवळ आले माझ्या, इथून असं चालले. नमस्ते मास्टर म्हणलं की मागं वळून बघून नमस्ते म्हणलं. ते मॉडिफाय केले. युवक लोकांना, सगळ्या धर्मातल्या लोकांना देवळात जातात, अभिषेक करतात. ह्याच्यात कोणाला नाराज करायचं नाही, विरोध नाही. तुम्ही या, तुम्ही सुद्धा देवळात जाणार असाल तर जावा. तुमच्या घरी दिवा लावा, ते दिवा चांगलं लावून शांत तुम्ही बसा बाजूला पूजेला, काही फरक पडणार नाही. आपलं ते सोडू नका. तुम्ही जे काय करायचं ते करा. मी अमकंच आहे, मी ते अमकंच आहे, मी हे करत नाही, ते करत नाही, कसलं नाही. सगळ्याला सर्वधर्म समभाव. तुमचं धर्म करा, तुमचं जे असेल ते पूर्वज करत होते करा, त्यांना सोडू नका. तुम्ही आमच्याबरोबर या, हे त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे का? आता काही इतर संस्था आहेत, त्यात आमच्या धर्मात आलं की तुमचे सगळे बंद करा, पण आपल्याकडे तसं नाही आहे. तुम्हाला जे काय करायचं करा, तुमच्या संस्कृतीप्रमाणे सगळंच करा. माझ्याकडे या, आणि माझ्याकडे आलेल्या लोकांना काही कमी पडणारच, पूर्ण देणार आहे. फक्त तुम्ही एकनिष्ठ आणि सातत्य हे दोन्ही कायम ठेवा, तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. त्याचं मेमरी काय सांगावं. आम्ही इथून खूप थकून गेलो होतो, खूप म्हणजे खूप थकून गेलो होतो. त्यात पहिल्या सिटिंगला बस जा बैठो म्हणले, उठल्यावर काय फ्रेश एकदम. आणि त्यांच्यासोबतच फिरत होतो आम्ही. ते आपलं कितीतरी अनेक जन्माचं संस्कार असतील म्हणून इतके महान संत आपल्याला भेटले. हे बाकी सामान्य गोष्ट नाही आहे. ही जी गोष्ट आहे ना, सामान्य नाही. पनवेलला गेलो, तुमचं ते काय, लखनौला एक गेलो होतो बघा. लखनौला जेव्हा गेलो आम्ही, स्टेशनमधून
पाऊस होतो भरपूर. बसमध्ये उतरून डायरेक्ट सिटिंगला बसलो. तिथं मनोज बाजपेयी म्हणून अभ्यासी आहेत, रिसेप्टर आहेत, आणि त्यावेळी सचिव होते ते. आता आहेत की नाही मी एवढं काय म्हणजे लक्ष देत नाही. सचिव इतकं सुंदर भाषण केले आहे त्यांनी. माझ्या आयुष्यात तसलं भाषण मी पाहिलं नाही. आणि वाजपेयी त्यांना हसवत होते. त्यांनी उठून त्यांना हे करत होते. आणि नाशिकला, पुण्याला गेलो होतो आम्ही, माझा धाकटा मुलगा. इथून एक 5-6 लोक, सोनी हे ते अजून एक आहेत, त्यांनी गेलो आम्ही. आपला एक कोणता आश्रम आता पुण्याला, पानशेत, नांदेड नाही, पानशेतला. तिथं नाटक केले आमचे मुलं. आमचा मुलगा थोडंसं म्हणजे त्यावेळी भीमासारखं होता, म्हणून त्याला भीमाचं पात्र दिले. आणि यक्षप्रश्न म्हणून एक आपलं आहे महाभारतात, त्याच्यावर आपले लोक पोरं 5 इथले नाटक बसवले. माझा मुलगा भीम म्हणून त्याला गदा दिले, गदा घेऊन गेले. वरती गेल्यावर त्यांनी ओढून घेतले सर, ओढून घेऊन ते गद्यानेच त्याला मारले. संपलं त्याचं, म्हणजे विषय पूर्ण संपला. गदा घेतले, जवळ घेतले, गद्याने चलो म्हणून मारले. आणि आता पूर्वीचे जे लोक आहेत त्याला भीम म्हणूनच बोलवतात. परवा ते माडेकर मॅडम, अजून पूर्वीचे ते वाळवेकर मॅडम होते, ते सर्वांनी भीम किधर आहे हो, भीम कुठं आहे, भीमला आणत नाही तुम्ही. म्हणलं थोडंसं आता संसारात रमलं आहे, रमू द्या. तिथं रमल्यावर इथंच येणार आहे, कुठं जाणार नाही. कसं असतं, एक विशिष्ट वयात एक टप्पा असते. त्यांनी किती जरी ओढून आपण आणलो, त्याच्याकडे पुस्तक आहे, सगळं आहे, सगळं आहे, त्याला कर रे म्हणतो, हे करतो. तिथून मुद्दाम कोणाशी तरी फोन करायला लावतो, ते फॉलो होत नाही. मोठं कार्यक्रम असेल, परवा त्यांनी सुद्धा 2 वेळा कानाला जाऊन आला, दुसऱ्या दिवशी पुन्हा आपलं काम. असं त्याचं ते एक अनुभव चांगला आला. उंचावा पुरा होता असं, म्हणजे भीम 5 जण होते, धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सर. त्यात हा भीम होता. चारीजी जवळ घेतले त्याला. अरे भीम तू आहे. ते भीमचं गळा उचलून घेतले, त्याच्याच पाठीवर मारले प्रेमाने. साधन करत असतात. मी 3 गोष्टीचा कधी कमी पडू देत नाही. एकदा अन्न, वस्त्र, निवारा. तुम्ही कधी अनुभवलात का ते एक क्षण अनुभव आलाय का ते आलंय. आता सध्या त्यांनीच चालू लागले माझं काम. आणि अन्नाचं मला काय कधी म्हणजे हे झालेलं नाही आहे, तरीसुद्धा त्यांचंच प्रसाद असते. आपण दररोज जेवतो ते त्यांचंच प्रसाद असते. वस्त्राचं काय पण आहे, हे मात्र निश्चित आहे. आणि त्यांनी जे म्हणलेत, सरस्वती कुमटेकर म्हणून एक अभ्यासी होते, इतकं सालस, इतकं दयाळू आणि इतके मऊ सरस्वती कुमटेकर. त्यांनी तितक्या लांबून आपल्या आश्रमला येऊन इथं बसत होते. त्यांचा मुलगा अचानक वारला. मग त्यांची परिस्थिती खूपच वाईट होती. मग त्यावेळी त्याने म्हणले, बाबूजी माझं व्यवस्था करतात, मी काय काळजी करत नाही. माझ्या मुलाच्या उपचारासाठी तुम्ही सर्वजण आपले काहीतरी थोडंसं हे करा, मदत करा म्हणले. मग त्यावेळी आपले लोक दिलदार नसतात, त्यांच्याकडे पैसे असतो. आमच्यासारख्या सर्वसाधारणाने काय करावं, प्रत्येकाने थोडं बहुत देऊन एक त्यांना त्यावेळी मला वाटतं 3-1 हजार रुपये त्यांना दिले. मग नंतर त्यांनी 2-4 वेळा आले गेले. मग नंतर त्यांचं ते हे झालं, ते
हे झाल्यावर साधारण 5 वर्षांनी त्यांनी हे झाले. इतकं सालस, इतकं नरम, त्यांच्यासारखी व्यक्ती मी पाहिलं नाही. त्यांना अन्न वस्त्र निवाऱ्याचा अनुभव आलेला आहे आणि आपल्याला तर रोजच येते. ते पूर्वीचे लोक बघायचे होते तुम्ही. खरंच त्यांना गरज होती, खरंच त्यांना मदत मिळत होती. आता आपलं हे पूर्वी जे आहे ना, आता यादव मॅडम आहेत ना, त्यांच्या घरी बसत होतो आम्ही काही दिवस. आधी त्यांच्याच घरी होतं, एक 10-12 लोक होतो. त्याच्यानंतर जागा कमी पडू लागली, निलगार इस्टेटमध्ये बसलो. मग तिथून मीच प्रस्ताव टाकलो, तुम्हाला मोठेपणा नाही आहे, अरे इतके मोठे आपण हे आहेत, आपल्याला आईबाप नसल्यासारखं दुसऱ्याच्या दारात जाऊन बसू लागलो. त्यात आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत ना, त्यांना म्हणलो, त्यांना लढलो. त्यांनी म्हणले प्रत्येकाने 5,000 आणून द्या, काम चालू करू म्हणले. मग 5,000 जेवढ्याला ज्यांना जमलं तेवढे दिले. मग त्यात हे शांतारामजी पुढाकार घेऊन मला सोबत घेत होते. 50 जागा बघितलं आम्ही, 50. शेवटी ते आपल्या गळ्यात पडलं, चांगलं झालं. थोडंसं लांब वाटतंय, म्हणजे आमच्यासारखे. आता मी त्यावेळी इथून सायकलीवर जात होतो. कितीही काम राहू द्या, काही राहू द्या, सकाळी इथून 7ला निघायचं, बरोबर म्हणजे 6:45ला निघायचं, तिथं 7:15ला हजर. मग आमचे मंडळी एक 10-12 लोक, चलो बिला साहब आहे, हे करे वो करे. मग तिथून काही दिवसांनी चहा बिस्किटची व्यवस्था केली. मग चहा बिस्किटच्या नंतर थोडं प्रगती होत नाश्त्याचं व्यवस्था झालं. नाहीतर आम्ही बाहेर येऊन टपरीवर जायचं, चहा भजी घेऊन घरी यायचं, असं होतं. आणि त्यावेळी काही कार्यक्रम असेल किंवा उत्सव असेल, विक्रमजी म्हणून आहेत, विक्रम गोगी म्हणून, आता त्यांचं स्मरणशक्ती पूर्ण गेलेलं आहे. त्यांनी आणि मी सगळे सामान आणायचे, शिरा करायचं, भात करायचं, अमुक ते जे असेल ते करून. मग नंतर ते विक्रमजी एकदम प्रामाणिक, हे तुम्ही एवढं खर्च तुम्ही एकटं करू नका, माझ्यातले निम्मे देतो म्हणून त्यांनी मला द्यायचे. मग नंतर काय ते नागेशजी केळगावकर, त्यांनी आम्हाला नियुक्ती केली, तुम्ही स्वयंपाकचे प्रमुख व्हा, तुम्ही याचे प्रमुख व्हा, तुम्ही आश्रम मॅनेजर व्हा. मग ते 1-2 आठवडे झाला, माझं थोडं तब्येतीच्या ह्याच्यामुळं मी राहिलो. मग नंतर ते यांचं नेमणूक झालं, ते पुढं चांगलं चाललेलं आहे. म्हणजे आम्ही स्वयंपाकात पारंगत होतो. मग त्याने आमच्या गळ्यात घातले. थोडं दिवस चाललं, नंतर आम्हाला होईना, कारण 6च्या आत जावं लागतं. नंतर सगळं करून यावं. आता जे करू लागले आहेत ना आश्रम मॅनेजर, चांगलं आहे, व्यवस्थित होऊ लागले. अजून काय पाहिजे. अगोदर चहा बिस्किट कोणीतरी घरून आणत होते, बिस्किटचं 1 बंडल 2 बंडल आणून तिथे ठेवायचे. मग किटलीत चहा आणायचे, ते दाबलं की येते की, मग त्याच्यात छोटं ग्लास, मग त्यात धरून 1-2 बिस्किट निघायचे. आता सगळं व्यवस्था केलं मास्टर आपल्याला, शिरा खावा, उपीट खावा, सुशिला खावा. आता पुढच्या शतकाला तुम्ही काय संदेश देऊ शकता? तेच म्हणलं की तुम्हाला, हे जे आहे ना, शिक्का मारायचं, दररोज ठरवायचं, आपलं काम सोडायचं नाही, काही सोडायचं नाही. अगोदर 5च दुकानात लावायचं. आणि ज्यांनी स्वतः प्रार्थना करतंय, 1दा-2दा करतंय, 3रा-4था वेळेला करतंय, मग त्याला बरोबर आपला लिंक लागतेच, प्रश्नच नाही त्यात. तेवढं काम केलं तरी आपण मास्टरांना खूप
सहकार्य केल्यासारखं वाटतं. ह्यात काय लोकांना आपण हे करत नाही, मग प्रत्येकाला सांगू शकत नाही. किती काय म्हणून सांगतात याकडं, त्याचे प्रश्न आडवे तिडवे असतात. त्याला आपण काय संदेश म्हणजे. मग माझ्याकडे एक मित्र होता, त्याने खूप अडचण येत होता. अरे मी म्हणलो हे पुस्तक वाच रे, सत्योदय म्हणून दिलं. 1 महिन्याने परत आणून दिला. तुमचं एकदम परफेक्ट 1 नंबर आहे, पण मला आवडत नाही. इथं एक देऊळ आहे, त्या देवळाचा मी ट्रस्टी आहे. तिथले दररोज सकाळी संध्याकाळी दुपारी भजन होत असते, कार्यक्रम होत असतात. तिथले काही साधक आहेत म्हणजे इतर, त्यांना मी पुस्तक दिलो, तुम्ही हे वाचन करा. त्याने काय म्हणले, तुमचं ते ज्ञानमार्ग आहे, तुमचं अत्युच्च आहे, आम्ही करू शकत नाही. आम्हाला हे रामच चांगलं आहे, कृष्णच चांगलं आहे, आम्ही तेच भक्ती करा. काही लोक आहेत धर्म 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 म्हणणारे आहेत. हे काय, आम्ही रामवादी, आपण कृष्णवादी आहेत. कृष्णांचं बी आहेच की, आपल्याकडे योगदान आहे. बाबूजी बोलून त्यांना संदेश देत होते, सिटिंग देत होते, बरोबर आहे ना. मग आता तुम्ही पुढच्या पिढीला तुम्ही काय संदेश देऊ शकता? तेच सांगितलं तुम्हाला. आता पिढीला अध्यात्म करावं, संसार करावा. फक्त संसारामागं धागून तुम्ही भरकटून जाता, ते करू नका. संसार करा, तुमचं जे काय ते सगळं करा, पण अध्यात्म सकाळी 1 अर्धा तास करा. त्याच्यापेक्षा जास्त तुमच्याकडे अपेक्षाच नाही. किंवा संध्याकाळी करा, तुम्हाला जेव्हा वेळ मिळते तेव्हा करा. आता माझं कसं आहे, डेली करतोच. कधी कधी काही कामानिमित्त कुठलं बाहेरगावी अमुक त्यांच्या समोर तमाशा करायचा आपल्याला ते आवडत नाही. शेवटी संध्याकाळी अर्धा तास क्लिनिंग मात्र करतो. मग तेच मला ते काय म्हणतात त्याला, आपली ताकद आहे. ते केलं की आपल्याला रेग्युलर ठेवतात. तसं शक्यतो चुकत नाही माझं, पण कधीतरी होत असते. अंकल, आता आम्ही सगळे इथे आलो आणि तुम्ही पण आमच्यासाठी खूप वेळ दिला आज. वेळ आहे का होई? म्हणजे तुम्हाला कसं वाटलं की आम्ही ते येऊन तुम्हाला प्रश्न विचारले? फार आनंद वाटला, फार म्हणजे फार आनंद वाटला. आणि एक म्हण आहे, साधू संत येती घरात तेच दसरा आणि दिवाळी. तुम्ही सगळे साधू संत आहे, तुमचं पाय माझ्या घराला लागले, काय भाग्य कमी आहे असं वाटतं का तुम्हाला? जे बाबूजींनी आमच्यासाठी वेळ देऊन तुम्हाला इथं पाठवले, हे काही साधी गोष्ट नाही आहे. ही माझ्या ह्याला मी वेळ दिलो हे काहीच नाही. किती वेळ देतात त्यांनी आपल्यासाठी? 24 तास देतात. आपण कुठं काय